देवाच्या लोकांना जो हरवलेला आशीर्वाद आम्हाला प्राप्त करायचा आहे, तर आम्हाला एफ्राईमासारखं बनणं गरजेचं आहे. तो पवित्र आत्मा काय करणार आहे? आम्हाला एफ्राईमी प्रदेशात नेणार आहे, एफ्राईम मध्ये नेणार आहे, एफ्राईमासारखं आम्हाला बनवणार आहे, एफ्राईमासारखं आम्हाला घडवणार आहे. पवित्र आत्मा आपल्याबरोबर असला ना, तो पवित्र आत्मा आपल्याला एफ्राईमासारखं बनवणार आहे. मग एफ्राईम या शब्दाचा अर्थ आहे फलदायी. तुम्ही म्हणाल का एफ्राईम या शब्दाचा अर्थ फलदायी? जर हरवलेले आशीर्वाद आम्हाला मिळवायचे तर आम्हाला फलदायी होणं गरजेचं आहे, एफ्राईमासारखं बनणं गरजेचं आहे. देवाच्या लोकांनो, फलदायी जीवन जगा. हरवलेला आशीर्वाद प्राप्त करायचा. कुणासमोर गुडघे टेकायची गरज नाही, कुणासमोर नतमस्तक व्हायची गरज नाही. तुम्ही जर फलदायी आहे, हरवलेला आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. आमेन. फलदायी जीवन. तो गडी, आपल्या सोबतचा गडी आपल्याला एफ्राईम डोंगरात नेणार, मार्गदर्शन करणार. चल एफ्राईमामध्ये चल. फलदायी जीवन आम्ही जगलं पाहिजे. आणि बायबल सांगतं गलतीकराचं पत्र 5वा अध्याय 22 वचनापासून जर तुम्ही वाचलं तिथं आत्म्याची फळं 9: प्रीती, शांती, आनंद, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन. इंद्रिय दमन म्हणजे सेल्फ कंट्रोल, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवावर आपलं काय असलं पाहिजे? अंकुश असला पाहिजे, कंट्रोल असला. काहींच्या जिभेवर कंट्रोल नाही, काहींच्या डोळ्यावर कंट्रोल नाही, एखादी विशिष्ट. पण इंद्रिय दमन, सेल्फ कंट्रोल, ज्या गोष्टीद्वारे देवाला आनंद होत नाही, देव खुश होत नाही, देवाला क्रोध येतो आपल्या अवयवाच्या द्वारे, ते आपल्या कंट्रोल मध्ये असलं पाहिजे.